आज आपण मटन चॉप फ्राय करणार आहोत। तर त्यासाठी 300 ग्रॅम चॉप्स आणलेले आहेत। साधारण 6 चॉप्स त्याच्यामध्ये बसलेले आहेत। तर हे आता आपण फोडणी घालणार आहे। पहिल्यांदा मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे। गॅस लावून घेते मी। थोडंसं आपण एक 2 चमचे होतील एवढं तेल घालणार आहे। अगदी थोडंसंच तेल घालायचं, जास्त नाही घालायचं। आता हे तेल तापलेलं आहे। आपण थोडा कांदा घालूया। गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे, खूप बारीक नाही आणि खूप मोठा नाही। कांदा थोडा भाजत आला की मग आपण आलं लसूण आणि हळद घालायचे। हे आलं लसूण घेतलेलं आहे मी, एक अर्धा चमचा होईल एवढं आलं लसूण घातलं। हळद घातली। आलं लसूण तेलात थोडं चरकून घ्यायचं व्यवस्थित असं। आणि त्यानंतर हे चॉप्स टाकायचे। चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचं आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे। चॉप्स शिजताना मिठाचा अंश आतपर्यंत शिरला पाहिजे, म्हणून आता शिजवताना थोडं घालायचं आणि मसाल्यात बाकीचं उरलेलं पण घालणार आहोत। आता वरती एक प्लेट ठेवते मी आणि त्याच्यात हे अर्धा पेला पाणी आहे, अर्ध्यापेक्षा थोडं कमीच आहे। ते पाणी घालते। गरम झालं की आपण ते गरम पाणी त्याच्यामध्ये ओतणार आहे। ते पाणी गरम झालेलं आहे, ते पाणी मी त्याच्यात घालते। पाणी घालून परत एकदा हलवून घेते व्यवस्थित आणि मग आपण कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करणार आहोत। 90% शिजलेलं आपल्याला पाहिजे, खूप शिजलेलं नको। खूप जर जास्त शिजलं तर हाडापासून मटण सुट्ट होण्याची शक्यता असते, वेगळं होण्याची। आपल्याला तसं नको आहे। आता आपण 3 शिट्ट्या करणार आहोत। आता मसाला आपण तयार करणार आहोत। त्याला लावायला दही घेतलेलं आहे। दही थोडंसं फेटून घ्यायचं। थोडी जिरे पावडर टाकली, थोडी धने पावडर टाकायची, गरम मसाला टाकला, ही लाल तिखट पूड टाकायची। चवीप्रमाणे आपल्या कमी जास्त करा लाल तिखट, मी 1.5 चमचा टाकली। थोडी हळदसुद्धा टाकायची आणि थोडंसं आलं लसूण टाकायचं। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। 1 चमचा डाळीचं पीठ घातलं, हरभरा डाळीचं पीठ, आणि हे अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर घातलं। ह्यात चवीपुरतं आपण मीठसुद्धा घालूया। आपण आता कुकरचं झाकण उघडून बघूया। छान शिजलेत एकदम, आपल्याला पाहिजे तसे शिजलेले आहेत, खूप जास्ती नाही शिजलेले। हे चॉप्स आता आपण ह्याच्यात घालणार आहे सगळे। ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित चॉप्स असे हे लावून घ्यायचा मसाला, सगळीकडून नीट लागला पाहिजे। मसाला व्यवस्थित लावून झालेला आहे। आता आपण हा अर्धा तास झाकून ठेवायचा आहे, मॅरिनेट करून ठेवायचा आहे। आपण गॅसवर एक जाडबुडाचं पॅन ठेवलेलं आहे। गॅस चालू करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये फ्राय करण्यासाठी थोडं तेल घालून घ्यायचं आहे।
अगदी डीप तळून घ्यायचे नाहीत. आपल्याला शालो फ्राय करायचे आहेत चॉप्स, त्यामुळे तेवढंच लागेल तेवढं कमी तेल घालायचं. तेल तापलेलं आहे. आपण हे चॉप्स आता ह्याच्यामध्ये सगळे घालून घ्यायचे. चॉप्स घालताना गॅस बारीक करायचा. आता हे आपण सगळे परतून घेऊया. असे हे एकदा दोनदा उलट पलट करत सगळे शालो फ्राय करून घ्यायचे. हे झालेले आहेत चांगले. हे छान असे तयार झालेत बघा. कलर पण सुंदर आला आहे. आता मी एका डिशमध्ये काढून घेते. मस्त असे चॉप्स तयार झालेत. तुम्हीही करून बघा आणि कॉमेंटमध्ये मला कळवा. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका, म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला समजत जातील. थँक्यू.